अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलं की सोयाबीनची खरेदी झाली नाही। पहिल्यांदा तर मी या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देतो की एकूण सोयाबीनचा जो हमीभाव आहे तो 4892 रुपये इतका घोषित करण्यात आला होता, जो मागील वर्षीपेक्षा 292 रुपये इतका जास्त होता। महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र हे 50 लाख हेक्टर होतं आणि या संदर्भात एकूण जी काही खरेदी आपण सुरू केली, नाफेडद्वारे 403, NCCF द्वारे 159 अशा 562 केंद्रावर आपण ही खरेदी जी आहे ती सुरू केली। आणि केवळ महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्या राज्यातल्या खरेदीला केंद्र सरकारने 2 वेळा एक्सटेन्शन दिलं, अजूनही आपण तिसरं मागितलेलं आहे पण 2 वेळा एक्सटेन्शन दिलं आणि जवळपास आपण या ठिकाणी 11,21,385 मेट्रिक टन एवढी सोयाबीनची खरेदी केलेली आहे। ही खरेदी जी आहे ही अतिशय विक्रमी अशा प्रकारची खरेदी आहे। मग याच हंगामात इतर राज्यांच्या तुलनेत आपली खरेदी कशी आहे तर आपण बघा, जी सोयाबीनचं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं राज्य मध्य प्रदेश आहे। मध्य प्रदेशमध्ये झालेली खरेदी ही 6,22,000 मेट्रिक टन आहे। कर्नाटकमध्ये फक्त 18,000 मेट्रिक टन आहे। तेलंगणामध्ये 83,000 मेट्रिक टन आहे। राजस्थानमध्ये 98,000 मेट्रिक टन आहे आणि गुजरातमध्ये 54,000 मेट्रिक टन आहे। आपली 11,21,386 मेट्रिक टन आहे। म्हणजे हे जे सगळे राज्य आहेत सोयाबीन उत्पादक, या सगळ्या राज्यांची एकत्रित खरेदी जर आपण हातामध्ये घेतली तर त्याही पेक्षा 2,44,335 मेट्रिक टन, म्हणजे यांच्या सगळ्यांच्या एकत्रित खरेदीपेक्षाही 128% जास्त खरेदी ही आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी केलेली आहे। आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आजपर्यंतचा खरेदीचा रेकॉर्ड हा आपण मोडलेला आहे। यापूर्वी सगळ्यात जास्त खरेदी आपण 16-17 साली केली होती, तो रेकॉर्ड आपण मोडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी आहे ही या ठिकाणी आपण केलेली आहे। अर्थात हे देखील खरं आहे की काही लोकांची खरेदी राहिली आहे, त्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे। पण खरं सांगायचं झालं तर यावेळेस अवस्था अशी झाली की ही खरेदी संपल्यानंतर तूर खरेदी सुरू करायची होती, एकही गोडाऊन बाकी नव्हतं। राज्यात गोडाऊनच शिल्लक नव्हतं, सगळे गोडाऊन सोयाबीनने भरले होते। शेवटी खासगी गोडाऊन आपण भाड्याने घेतले आणि त्यातनं तुरीची खरेदी आपण सुरू केली। कापसाच्या खरेदीच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण ती खरेदी जी आहे ती हमी भावाने सुरू केलेली आहे। या संदर्भात 124 खरेदी केंद्र आपण सुरू केलेले। 28/2/2025 अखेर एकूण 137 लाख क्विंटल हा FAQ प्रतीचा कापूस आपण खरेदी केलाय आणि 50,000 क्विंटलच्या वर ज्या ठिकाणी कापूस आहे अशा कुठल्याही ठिकाणी नवीन केंद्र देण्याची या ठिकाणी राज्य सरकारची तयारी आहे। त्यामुळे अधिकची केंद्र लागली तरी ती आपण देणार आहोत। हमी भावाने तूर खरेदी आपण सुरुवात केलेली आहे। जवळपास आपण बघितला तर यावेळेस हमी भाव चांगला दिलेला आहे, 7,550 इतका प्रति क्विंटल हमी भाव दिला, जो मागील वर्षीपेक्षा 550 रुपये जास्त आहे। आणि यामध्ये जवळपास लागवडी खालचं क्षेत्र 12.10 लाख हेक्टर आहे आणि 11 लाख टन आपलं उत्पादन आहे। आता या ठिकाणी जवळपास आपण जी खरेदी करतो आहोत त्याच्यामध्ये पहिलं टार्गेट आपलं 2,97,430 मेट्रिक टनाचं आहे, ज्याची नोंदणी झालेली आहे आणि ही खरेदी जी आहे ती खरेदी आपली या ठिकाणी सुरू आहे। यासोबत एक तालुका एक बाजार समिती हा जो विषय या ठिकाणी आला तोही करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। आणि मला असं वाटतं की शेतमालाच्या खरेदीमध्ये कुठेही राज्य सरकार मागे पडणार नाही, हा विश्वास या निमित्ताने मी देतो। खरं तर आपण राज्यामध्ये सिंचनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की
जवळपास 160 प्रकल्पांना आपण फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे। प्रकल्प वेगाने आपण पूर्ण करतो। पण हे सगळं करत असताना महाराष्ट्राला कायमचं दुष्काळ मुक्त करण्याकरता एकीकडे जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार 2 ही योजना आपण अंमलात आणली आणि त्यासोबत राज्यामध्ये अतिशय महत्त्वाकांक्षी असे नदीजोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेत। यामध्ये गोदावरी खोऱ्यातल्या वैनगंगा उपखोऱ्यातलं वाहून जाणारं 62.57 टीएमसी पाणी हे बुलढाणा जिल्ह्यातल्या नळगंगा उपखोऱ्यामध्ये वळवण्याच्या संदर्भातला जो आपला प्रकल्प आहे हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि आता वाशिमचं देखील अन्वेषण आम्ही चालू केलं आहे। या सगळ्या 7 जिल्ह्यांतल्या जवळपास 10 लाख एकर जमिनीला याचा फायदा होणार आहे। याच्यामध्ये 31 नवीन धरणं, 6 धरणांची उंची वाढ आणि 426 किलोमीटरचा कालवा म्हणजे 426 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आहोत आणि जवळपास याच्या 87,342 कोटी रुपयांना प्रकल्पाला मान्यता दिली आहे। सर्वेक्षण आणि अन्वेषण हे जे 2 भाग आहेत याच्यामध्ये 1232 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। सर्वेक्षणाचं 385 कोटी रुपयाच्या कामाला 13 जानेवारीला वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे। प्रकल्प अहवाल तयार होऊन प्रत्यक्ष काम सुरू व्हायला 2 वर्ष याला लागतील, टेंडर वगैरे सगळं करून, कारण खूप मोठं काम आहे आणि त्यानंतर साधारणपणे 6 ते 8 वर्षामध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि यामुळे संपूर्ण विदर्भाचं चित्र हे पूर्णपणे बदलेल आणि कुठेही दुष्काळ आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीचं हे काम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे। यासोबत आपण अजून जे काही कामं हातामध्ये घेतलेली आहेत त्यात एक महत्त्वाचं पश्चिम वाहिनी वैतरणा उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाडा प्रदेशातील गोदावरी खोऱ्यात वळवण्याकरता आपण एक त्या ठिकाणी काम हातात घेतलंय। या संदर्भात आपण 17/9/2019 शासन निर्णय घेतला होता आणि त्यानंतर जी काही समिती आपण गठीत केली होती त्या समितीच्या अहवालानुसार आपण उल्हास खोऱ्यातनं 34.80 टीएमसी, वैतरणा खोऱ्यातून 19.90 टीएमसी असं एकूण 54.70 टीएमसी पाणी हे वळवणार आहोत। त्या दृष्टीने आपण त्याचं संपूर्ण माझ्याकडे विवरण आहे, ते सगळं विवरण मी देणार नाही, पण साधारणपणे या 54 टीएमसी पाणी मराठवाड्यात वळवण्याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल हा तयार करण्याकरता आपण निविदा काढलेली आहे 61 कोटी रुपयाची। आणि या प्रकल्पाचे फायदे काय आहेत तर जायकवाडीच्या धरणाच्या वरील बाजूस मंजूर पाणी वापर 115 टीएमसी आहे, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण 160 टीएमसीची धरणं बांधली आहेत आणि त्यामुळे या खोऱ्यामध्ये 45 टीएमसीची तूट तयार झाली आहे आणि म्हणूनच मग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा, कुठेतरी नाशिक नगर आणि संभाजीनगर असे जे वाद निर्माण होतात या प्रकल्पामुळे हे वाद नेहमी करता बंद होणार आहेत, कारण 45 टीएमसीची तूट आहे आणि 54 टीएमसीचं नियोजन हे आपण या माध्यमातून करतोय। त्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी आपल्याला पाणी उपलब्ध होईल। आणि जसं मी सांगितलं की आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर आणि जालना हे सगळं जे आपलं क्लस्टर आहे हे एक नवीन औद्योगिक क्लस्टर म्हणून या ठिकाणी तयार होत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची मोठी आवश्यकता पडणार आहे। त्याला देखील या प्रकल्पातनं एक मोठा फायदा हा निश्चितपणे होईल। याच सोबत आपण दमणगंगा एक दरे गोदावरी हा प्रकल्प घेतलेला आहे, त्यासोबत दमणगंगा वैतरणा गोदावरी हा प्रकल्प घेतलेला आहे आणि पार गोदावरी याचा आपण हाही प्रकल्प आपण घेतलेला आहे आणि त्यासोबत नार पार गिरणा या प्रकल्पाचा आपण टेंडर देखील काढलेला आहे आणि यातनंही मोठ्या प्रमाणात जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यातल्या म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण, देवळा, मालेगाव
आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे। याचं देखील टेंडर आपण काढलेलं आहे। एवढंच नाही तर आता एक अभ्यास आपण करतो व्यापकॉसच्या माध्यमातून की कोयना धरणातनं जे वाहून जाणारं पाणी आहे ते लवादाच्या निर्णयाला धक्का न लावता आपल्याला कोकणात कसं वापरता येईल या संदर्भातला एक अभ्यास या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे। जून 25 पर्यंत व्यापकॉसच्या माध्यमातून या संदर्भात आपल्याला पूर्णपणे त्याची माहिती किंवा त्याचा जो प्रस्ताव आहे तो प्राप्त होणार आहे। दमणगंगा पिंजाळ देखील आहे आणि तापी मेगा रिचार्ज हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे। आतापर्यंत या प्रकल्पातली अडचण अशी होती की या प्रकल्पामध्ये मध्य प्रदेश सोबत करार करायचा होता आणि मध्य प्रदेशचं सरकार तयार नव्हतं। पण मला सांगताना आनंद वाटतो की मध्य प्रदेशच्या सरकारच्या कॅबिनेटने या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंतचा संपूर्ण खारपाण पट्टा आता या प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहे। अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कारण तापी नदीमुळे या भागामध्ये जो एक एल्युअल फॉल्ट तयार झालेला आहे तो फॉल्ट असा आहे की सगळं पाणी शोषून घेतो। त्यामुळे त्या ठिकाणी कितीतरी टीएमसी पाणी शोषलं जातं। त्याचा उपयोग जर आपण केला आणि आम्ही स्वतः मागच्या काळात तिथे गेलो होतो, असं सरस्वती नदीसारखं ते आतून वाहत वाहत येतं आणि त्या ठिकाणी विहिरींमध्ये ते पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ते पाणी उपलब्ध होणार आहे। या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यामध्ये भोपाळमध्ये इंटरस्टेट बोर्डाची बैठक घेऊन दोन्ही राज्य याच्यावर स्वाक्षरी करतील आणि आपल्या खारपाण पट्ट्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी आपण सोडवू शकणार आहोत। ऊर्जा विभागाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की आपण बळीराजा मोफत वीज योजना या ठिकाणी जाहीर केली आणि मोठ्या प्रमाणात 45 लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज आपण त्या ठिकाणी पुरवतो आहोत। संपूर्ण आर्थिक वर्षाचा याचा खर्च जवळपास 14,000 कोटी रुपये आहे। मी माननीय वित्तमंत्र्यांचे आभार मानेन की माननीय वित्तमंत्र्यांनी या योजनेमध्ये कुठलीही कपात केली नाही, सुचवली नाही आणि त्याला जे पैसे लागले ते पैसे दिल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज ही प्राप्त होते।